मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवानिमित्ताने एक पत्रक काढलंय। येणारा गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा असं या पत्रात म्हटलंय। कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत यापुढे पीओपीच्या मूर्ती वापरास बंदी घालणारं परिपत्रक पालिकेने जारी केलंय। पालिकेच्या निर्णयाचे आता वेगवेगळे पडसाद उमटू लागलेत। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। कधी शंकराच्या खांद्यावर विराजमान झालेला, कधी एका पायावर उभा राहिलेला, कधी तलवार हातात घेऊन डौलात उभा राहणारा, तर कधी सिंहासनावर थाटात बसलेल्या बाप्पाच्या या उंच उंच मूर्ती आता पाहायला मिळणार नाहीत का, असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय। त्याचं कारण आहे पालिकेचं एक परिपत्रक। गणेशोत्सवात पीओपीच्या गणेश मूर्ती वापरण्यास न्यायालयानं बंदी घातली आहे आणि याच आदेशाचं परिपत्रक मुंबई महानगरपालिकेने जारी केलंय। मला एवढंच फक्त म्हणायचं नाही की या सगळ्याच्यामध्ये मूर्तिकारांनी पण आता विचार केला पाहिजे की दरवेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी गोष्टी बदलल्या पाहिजेत। प्रत्येक वेळेला बनवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे ते कुठच्याही सरकारचं, तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तिकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे ना। तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो? दरवर्षी आपण काहीतरी एक भूमिका घ्यायची आणि मग त्याच्यानंतर गणपती येणार म्हणून आपण त्या मूर्त्यांना, कारण त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरचं आहे। हे मला असं वाटतं आता मूर्तिकारांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, काहीतरी दुसरा मार्ग त्यांनी काढला पाहिजे। प्रदूषणाचं कारण पुढे करत राज ठाकरेंनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलंय, पण राज ठाकरेंचं हे म्हणणं इतर राजकीय मंडळींना रुचलं नाही। पीओपी मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना आपण असे अर्धवट अवस्थेत सोडू नाही शकत, कारण बेकारीची संख्या ही आज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तसं असूनही जर आपण ह्या मूर्त्यांवर पण बंदी आणली तर निश्चित फार मोठ्या प्रमाणात कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतील। राज्यामध्ये जे आज गणेश मूर्तीचे किंवा वेगवेगळ्या मूर्तींचं जे आज कारखाने आहेत त्या सर्वांच्या संदर्भामध्ये सरकारने एक त्यांचं म्हणणं ऐकून आणि पर्यावरण तज्ज्ञांचं या संदर्भातलं काय म्हणणं ऐकून समन्वयातून मार्ग काढला पाहिजे अशी माझी स्वतःची भूमिका आहे। गणेशोत्सवावर अनेक मूर्तिकारांचं अर्थचक्र अवलंबून आहे, त्यामुळे सरकारने याबाबत मधला मार्ग काढण्याची विनंती करण्यात आली आहे। आमदार खासदार जे हिंदुत्ववादी आहेत त्यांनी लवकरात लवकर गणपती कारखानदारांचा विचार करावा आणि हायकोर्टामध्ये जाऊन जे कोर्ट अंतिम याच्यामध्ये टप्प्यामध्ये आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांनी लवकरात लवकर या पीओपीवर बंदी लवकर उठवण्याचा प्रयत्न करावे। तर मूर्तींचं माहेरघर असलेल्या पेणमध्ये मूर्तिकारांच्या संघटनांनी बैठक घेतली। न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढा देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला। मला असं वाटतं आज महाराष्ट्रातला संपूर्ण मूर्तिकार इथे एकवटलाय आणि त्यांनी जो काय रोष एक सरकार विरुद्ध आहे की सरकारने लवकरात लवकर या गोष्टीचं गांभीर्य याची दखल लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा आम्ही आझाद मैदानावर लवकरात लवकर एक मोर्चा काढू अशी भूमिका आज एकत्रपणे इथे मांडण्यात आली आहे। त्यामुळे मला असं वाटतं सरकारने लवकरात लवकर कुठे मूर्तिकारांच्या आणि गणेशोत्सवाच्या बाजूनी माध्यमातून सर्व उच्च न्यायालयात आणि न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट करून हा उत्सव वाचवावा। फक्त पीओपीच्या मूर्तींना पर्यावरणाची हानी होत असेल तर पुण्यातील मुळा मुठा नदीची हानी का झाली असा सवाल गणेश मंडळांनी उपस्थित केलाय। गेले 50 वर्षापासून पीओपीचा वापर केला जातोय आणि शाडूच्या मूर्ती बनवण्याला जेवढा वेळ लागतोय, एक मूर्त जर शाडूची बनत दिवसात असेल तर किमान 20 ते 25 पीओपीच्या मूर्ती दिवसभरामध्ये किंवा त्यापेक्षा जास्ती बनल्या जातात। त्याच्यातनं सुद्धा रोजगाराची संधी तर होतेच, पण आज घरोघरी जी गणेश उत्सव साजरा करण्याला आपण करतो, ह्या वर्षी जर बंदी अशीच राहिली तर सुपारी ठेवून गणेश उत्सव साजरा करावा लागेल अशी वेळ आम्हा भक्तगणांवर येईल। पीओपीच्या मूर्तीवरून सुरू झालेला हा वाद आता कधी मिटतो ते पाहणं महत्त्वाचं असेल। या संपूर्ण पत्रातील निर्णयाविरोधात आता मूर्तिकार, त्यांच्या संघटना आणि गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ एकवटताना पाहायला मिळतात आहेत आणि या पत्राविरोधात लढा देण्याची भूमिका जी आहे त्यांनी घेतलेली आहे। या सगळ्या प्रकरणात आता राजकारण्यांची सुद्धा एंट्री झालेली आहे। काही नेत्यांचं म्हणणं हे पालिकेच्या बाजूने आहे, तर काही नेते हे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांच्या खांद्याला खांदा लावून या संपूर्ण प्रकरणात लढताना पाहायला मिळणार। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकारची भूमिका काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.